मांडली। अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। तिथं मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये, लवकरात लवकर मागण्याची अंमलबजावणी करावी असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। आणि सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलेलं आहे। आम्हाला आरक्षण हवंय, राजकारण नको, आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय, पण ओबीसीचं हिरावून नाही असं देखील जरांगे स्पष्ट करतायत। राज्य अस्थिर झाल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील असा टोला जरांगे यांनी हाणलाय। ऐकूया आपण जरांगे काय काय म्हणाले। तर आमचं सांगणं आहे, मागण्याची अंमलबजावणी तात्काळ करा। गोरगरीब मराठ्यांना सन्मान द्या, त्यांचा अपमान करू नका। मराठा आणि कुणबी हा एकच आहे, हे आमचं म्हणणं आहे। हे सरकारनं समजून घ्या, संभ्रम निर्माण करू नका। तुम्हाला योग्य संधी आली, तुम्ही त्या संधीचं सोनं करा, मराठ्यांचे मन जिंका आणि मराठ्याला आरक्षण देऊन टाका। हे मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाही। किंवा आणखीन दुसऱ्या दिवशीचा उपोषणाचा दिवस आहे, तुम्हाला शब्द देतो, केंद्रीय मंत्री आला दिल्लीवर, त्यांच्यासोबत हिंडल। मराठ्याच्या मागण्याकडे वेळ नाही लक्ष द्यायला। मग यालाच म्हणते महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसला अस्थिर करायचा, वातावरण फक्त दूषित करायचं, हे त्यांचं काम आहे। हे त्यांचं काम आहे देवेंद्र फडणवीसांचं। बघू, बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती, तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं। तुम्हाला वाटत असेल मी नोकरीला मग कोणी काही करीत नाही, पण चांगल्या चांगल्याला जिरलेली आहे तर तुमचा काहीच विषय नाही। कधी ना काही बदल होत असतो, त्या टायमाला सगळा हिशोब होणार आहे। त्यांचं नाव फक्त लिहून ठेवा, बीएमसी आयुक्त कोण आहे। आपल्याला कामाला 10 वर्षांना 20 वर्षांना रिटायर झाल्यावर का होईना, मुख्यमंत्र्यांचं ऐकून आमच्या पोराचं पाणी बंद केलं, बाथरूम बंद केले, दुकानं बंद केले। तुमचे काही मंत्री म्हणतील आम्ही एकाचं काढून एकाला देऊ शकत नाही, आम्ही त्यांचं काढून आम्हाला द्या म्हणत नाही। आम्ही म्हणतोय आमच्या ज्या नोंदी आहेत त्या ओबीसी आरक्षणात आहेत, आम्ही ओबीसीतच आहेत। मराठा आणि कुणबी हा एकच आहे। इतरही महत्त्वाच्या घडामोडी पण एका छोट्याशा ब्रेक नंतर।